मित्रांनो, मी रिच डॅड पुअर डॅड हे पुस्तक वाचलं रॉबर्ट कियोसाकी यांचं. ह्याच्यामध्ये असं आहे की आपण श्रीमंत बाप आणि गरीब बाप काय विचारात बदल असतो, किंवा एखादी रिअल इस्टेट आपण, किंवा याच्यामध्ये शेअर मार्केट रिअल इस्टेट विषयी सांगितलेलं आहे. एखादी रिअल इस्टेट घेतली की पुढच्या 5 ते 7 वर्षात, पुढच्या 7 वर्षात त्याची किंमत वाढणार, त्याच्या पुढं काही तितक्या प्रमाणात वाढणार नाही. पुढच्या 5 ते 7 वर्षात ती जागा, ती घर, ती काय जी सिस्टम, ती काय जी रिअल इस्टेट असेल ती पैसे वाढून देणार आहे. त्याच्यानंतर तितके नाही देणार. किंवा एखादी नोकरी करायची असती, कुठपर्यंत करायची असते, त्या क्षेत्रात आपल्याला माहिती कितपर्यंत घेतल्यानंतर आपण नोकरी सोडणार आहोत, नोकरी किती योग्य आहे, नोकरी कुठपर्यंत करायची याचं सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर शेअर मार्केट कधी वाढलं होतं, कधी बुडालं, त्याच्यावरून आपण काय शिकायचं, शेअर मार्केटविषयी रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितलेलं आहे. आणि मागच्या आठवड्यात अशी रॉबर्ट कियोसाकी यांनी ट्विट केलं होतं की अजून हा माणूस जिवंत आहे, अजून हा व्यक्ती जिवंत आहे. त्यांनी असं ट्विट केलं की 2026-27ला सोनं 2.5 लाखापर्यंत जाणार आहे. तुम्हाला काय वाटतं ह्या व्हिडिओ पाहून?